नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचा 3 वाजल्यात. आपण पाहताय एबीपी माझा. उदयनराजेंविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये स्वतः उदयनराजे जमिनी लाटल्याप्रकरणी आमदार विवेक पंडित यांनी काढलेला मोर्चा, ज्याच्यामध्ये या मोर्चात कार्यकर्त्यांसह उदयनराजे सहभागी झाले होते. त्याचबरोबर राजे समर्थकांनी घोषणाबाजीही केली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला होता. जमिनी लाटल्याप्रकरणी ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र उदयनराजेंनी गाडी आडवी घालून स्वतः हा मोर्चा अडवला. तो पुढे हाय हाय कॅमेरा चालू असतो ते मागे कॅमेरा मागून मी नेहमी लढा उभा करतो. मी आहे ना, चल असं कसं होऊ शकतं? एक लक्षात घ्या, दोन कॅमेरे जर मागे. ओके ओके, बरोबर आहे, बरोबर. काय चालू मला पण बघायचं म्हणजे मला आपण शासनाचं आहे. चला की तुम्ही, चला की आम्ही कुठे तुम्ही चला ना. पाठीमागे आहे रे, हे पाठीमागे आहे ना रे. पाठीमागे आहे रे, हे पाठीमागे आहे ना. तो उदयनराजेंविरोधात काढलेल्या मोर्चात स्वतः उदयनराजे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर राहुल, नेमकी काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भातली तुझ्याकडे आता? अश्विन, हे सगळं संपूर्ण आंदोलन जे आहे आमदार विवेक पंडितांचं, ते मोडीत काढण्याचा प्रयत्न आज साताऱ्यात झालेला आहे. विवेक पंडितांचं एकंदरीत म्हणणं होतं की इथल्या प्रतापगडाच्या परिसरात असलेली जी शेती आहे त्या शेतीवरती उदयनराजे भोसले हे ज्या वेळेला महसूल मंत्री होते त्यावेळेला त्यांनी त्यावर आपली नावं लावलेली आहेत आणि ती नावं लावल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या जे वैयक्तिक ज्या काही गोष्टी होत्या, घडामोडी होत्या, खरेदी विक्रीच्या त्या थांबल्या होत्या आणि त्यामुळं हा सगळा जो प्रकार आहे तो महसूल मंत्री असताना उदयनराजेंनी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि त्यात भ्रष्टाचार केला आहे असं एकंदरीत विवेक पंडित यांचं म्हणणं होतं. हे जे आंदोलन आहे या आंदोलनातून विवेक पंडितांना कलेक्टरांना सांगायचं की हा प्रकार जो आहे तो दहशतीखाली चालणारा प्रकार आहे आणि हा दहशत मोडीत काढावी. या अनुषंगाने त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर जात असताना उदयनराजेंनी हा मोर्चा रस्त्यात अडवून मी आंदोलनामध्ये सहभागी होतो अशी भूमिका घेत त्यांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विवेक पंडित यांनी त्यांना येऊ नये आमच्याबरोबर अशी भूमिका घेत पोलिसांना मध्यस्थी घातली. मात्र उदयनराजेंनी ऐकलेलं नाही आणि त्याच वेळेला मोठा तणाव निर्माण झाला. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती अंगावर धावून गेले, त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे परिस्थिती आणि तणाव. राहुल, मी तुला थोडंसं थांबवतोय. आता आपल्यासोबत स्वतः आमदार विवेक पंडित आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला होता. विवेकजी, तुम्ही मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या प्रकरणी आणि तुम्हाला रोखण्याचा देखील प्रयत्न झाला असं कळतंय. तुम्ही काय सांगाल याबद्दल? छत्रपती शिवरायांच्या या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी रयतेच्या भल्यासाठी जे काही केलं, त्यांची जी नीती होती ती नीती पायदळी तुडवणारी अशी नीती या छत्रपतींच्या 13वे वंशज उदयन भोसले यांनी लावलेली आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांनी स्वतःचे शिक्के मारून घेतलेले आहेत आणि त्यांची दहशत आहे ते शेतकरी बोलू शकत नाहीत. आज हजाराच्या वर शेतकरी रस्त्यावर आले आणि त्यामध्ये शांततापूर्ण आम्ही जात असताना उदयनराजे भोसले हे शुद्धीत होते की नाही मला सांगता येणार नाही, परंतु 50 पेक्षाही अधिक गुंड माझ्या अंगावर चालून आले. पोलिसांनी केवळ बघायची भूमिका घेतली, कारण माझ्या लक्षात आलं की पोलीस हे या देशामध्ये साताऱ्यात लोकशाहीतले पोलीस नाहीत,
तर ते उदयनराजेचे गुलाम असल्यासारखे पोलिसांनी वागले हं, आणि ते आमच्यात आले असताना गोंधळ घालत असताना हं, माझ्या अंगावर धावून मला मारण्याचा प्रयत्न करत असताना हं, कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप पोलिसांकडून झाला नाही हं, हं, आणि त्यानंतर आमच्या जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न हं. स्वतः उदयनराजे भोसले यांनी केला. याची गंभीर दखल महाराष्ट्र सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा. इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीची दहशत हं, उदयन भोसले या ठिकाणी पसरवत आहेत हं. त्या दहशतीला आळा घातला पाहिजे. या ठिकाणचे लोक स्वातंत्र्यामध्ये नांदले पाहिजेत म्हणून माझा लढा आहे. हं. विवेकजी, तुम्ही आता असं म्हणाल की तुमच्या अंगावर हे कार्यकर्ते देखील धावून गेलेले होते, उदयनराजे देखील धावून गेले होते तुमच्या अंगावर? हे आपल्या चॅनलचे टीव्हीचे कॅमेरे सर्व कॅमेरामन त्या ठिकाणी होते. हं, त्यांच्या समोर सर्व कॅमेऱ्यांनी याचं चित्रीकरण केलेलं आहे हं, की किती गुंड त्यांनी सोबत आणले होते आणि उदयनराजेला माझ्या बरोबर येण्याचं काही कारण नव्हतं. हां, एक खासदार असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे जायचं. हो, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्याशी बोला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही सरकार नाही, हं, मी हं, सरकारशी बोलायला आलोय. मी तुम्हाला राजा मानायला तयार नाही. हं, हं, मी सरकारशी बोलेन, मला तुमच्याशी बोलायचं कारण नाही. हां, तरी सुद्धा ते माझ्याशी हुज्जत घालत राहिले. मी पोलिसांना अखेर सांगितलं हां, की हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करतात. गुंड येऊन या ठिकाणी आलेले आहेत. गरीब शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर आपलं दुःख मांडायला आला असताना हं, हं, ज्या पद्धतीने उदयन भोसले आमच्याशी वागला हं. ते अतिशय निंद्य आहे हं. आणि हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे. हं. विवेकजी, मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी थांबवतोय. आपण उदयनराजे नेमकं काय म्हणाले ते ऐकूया. हे तुम्ही आता जे बोलताय ना असं पोपटासारखं, हे तुम्ही जर मला सांगितलं असतं तर बँकेच्या लोकांना मी सांगितलं असतं का? म्हणून सांगितलं असतं की महाराजांनी असं काय तुम्ही त्यांच्यापाशी कधी पोहोचलाच नाही ना. तुमच्या अडचणी घेऊन कधी पोहोचलाच नाही ना. असू द्या. तुम्ही करताय, योग्य करताय, मी माफी मागतो. तेव्हा उदयनराजे नेमकं काय म्हणाले यावेळी आपण ऐकलेलं आहे. आपल्यासोबत आमदार विवेक पंडित आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला होता. विवेकजी, या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय उदयनराजे कशा प्रकारे या मोर्चामध्ये सहभागी झाले. मात्र आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे नेमकं या सगळ्यातलं? मी तुम्हाला प्रथम सांगतो की अत्यंत लोकशाहीला लाजीरवाणं असं कृत्य उदयन भोसलेंनी केलं. ज्या पद्धतीच्या गांजलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी संभाजी माझ्या समोर पोलिसांच्या समोर केली त्याची दखल महाराष्ट्र सरकारनं घेतली पाहिजे. ते आणि त्यांच्या सोबत आलेले गुंड यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत. जर ते सर्वांच्या समोर इतकी दहशत पसरवू शकत असतील तर एकेका शेतकऱ्याला कशा पद्धतीने करतील, कशी शिवीगाळ त्यांच्या तोंडामध्ये आहे. एक खासदार, मला सांगायला लाज वाटते की एक खासदार या पद्धतीने वागतो. ही गुंडगिरी, ही दहशत महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या भूमीमध्ये चालू देता कामा नये. माझ्या हातपाय तोडण्याची भाषा जर पोलिसांसमोर करत असतील तर सामान्य शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हे नादत असतील. आणि म्हणून शिवरायांना लागलेला हा कलंक आहे असं माझं मत आहे. हा धुतला गेला पाहिजे. त्यासाठी यापुढे माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत सातारच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी झटत राहीन. विवेकजी, हे सगळं जे प्रकरण आहे, तुम्ही या ठिकाणी मोर्चा देखील काढलेला होता, आता त्याची दृश्य आपण पाहतोय. नेमकं हे सगळं प्रकरण काय, तुमचा लढा हा नेमका काय, त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. हा लढा असा आहे की सर्व संस्थाने ही स्वातंत्र्याच्या आधीही खालसा झाली. स्वातंत्र्यानंतर सगळे संशय बंद झाले. संशयबंदीचा कायदा केला. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला यांच्या मातोश्रींनी अर्ज यांच्या आजीने अर्ज केला त्यावेळेला की आमच्या छत्रपतींच्या घराण्याला उतरती काळ लागलेली आहे. त्यामुळे पॉलिटिकल पेन्शन आम्हाला द्यायला पाहिजे. हे पॉलिटिकल पेन्शन फक्त यांच्याकरता चालू करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 1960 साली 58 साली यांनी अर्ज केला. म्हणून 1962 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक दुरुस्ती विधेयक आणलं. मुंबई पूल कायदा कलम 32 याला सूट देणार. याचा अर्थ त्याचा धुवायला त्याचा जो सारा आहे तो फक्त त्याच्यावर अधिकार यांचा आहे. परंतु यांनी त्याचा फायदा घेऊन 1980 साली म्हणजे प्रतापसिंग महाराज हयात असेपर्यंत ते चालू होतं. त्याचं महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मंजूर केलेलं जे विधेयक होतं त्याच्या विरोधामध्ये जाऊन 1980 साली जिहार झाला, ज्याचा निर्णय झाला आणि त्यात यांचा तो 32G ते 32R ची तरतूद पुढे चालू ठेवली. ती सुद्धा मी पुन्हा सांगतो की फक्त शेतकऱ्यासाठी होते. यांनी स्वतः ज्यावेळेला महसूल मंत्री झाले त्यावेळेला बेकायदेशीरपणे शिक्के श्रीमंत छत्रपती. निश्चितच
तुम्ही सांगताय त्यानुसार जमिनी लाटल्या प्रकरणी हे तुमचं आंदोलन आहे, हा मोर्चा आहे. धन्यवाद विवेकजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आणि नेमकं या मोर्चामध्ये काय काय घडलं आपण पाहणार आहोत आता. पुढे मागे कॅमेरा मी नेहमी लढा उभा करतो. मी आहे का? असं कसं होऊ शकतं? एक लक्षात घ्या, कॅमेरे जर मागे. मला पण बघायचं म्हणजे आपण शासनाचं आहे. चला की तुम्ही चला की आम्ही कुठे तुम्ही चला ना. कोण काय करणार चला चला पुढे चला 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 ना पुढे. चला पुढं पुढं चला मीडिया पुढं चला. पाठीमागे रे ए पाठीमागे तेव्हा जमिनी लाटल्या प्रकरणी हा विवेक पंडित यांचा मोर्चा होता, ज्याच्यामध्ये स्वतः उदयनराजे सहभागी झालेले पाहायला मिळाले. त्या ठिकाणी त्यांनी एंट्री करण्याचाही प्रयत्न केला आणि याच वेळी नेमकं उदयनराजे काय म्हणालेत आपण पाहूया. जेव्हापासून मला आठवतंय आणि काल नाही, आज नाही आणि भविष्यात सुद्धा कधी राजकारण केलं. ठीक आहे, आमदार साहेब म्हणजे माझ्यापेक्षा वयाने जास्त मोठे आहेत, अनुभव त्यांना जास्त आहे. पण मला एक समजत नाही की ज्या वेळेस मी स्वतः त्यांना सगळ्यांसमोर विचारतोय की म्हणलं काय ते बोलायला तयार नाही. त्यांच्या मोर्चात मी सामील होतोय. म्हणलं जर माझ्याकडनं अन्याय खरंच झाला असेल त्याचे जसं तुम्ही प्रोजेक्ट करताय तर मला शासन झालं पाहिजे ना. बरोबर आहे. नो वन इज अबाउट द लॉ. मी कधी बोललोय का की मला छत्रपती म्हणा, मला उदयनराजे म्हणा किंवा राजे म्हणा, मला उदयन म्हणा, उद्या म्हणा, बोला ना, जोड्याने मारा. महाराजसाहेब पण एकच फक्त माझं हे की मला शिव्या घालू नका. एवढी माफक अपेक्षा मग आम्ही करायची नाही का? ज्या पद्धतीने यांनी जी लेखणीतनं मांडणी केली, बोतड झालेल्या तलवारी हे ते, मला एक समजत नाही. आहे ना तुमचा एक कॉज असेल ना, कम ऑन, तुम्ही ते परस्यू करा ना, त्याचे पाठपुरावा करा. आय एम विथ यू. पण तुम्ही जर घराण्यावरती जर घाव घालणार असाल, ह्या घराण्यात हे परंपरा आणि ज्याला आपण दैवत मानतो
आपण सगळे अहो जगाच्या पाठीवरती मला सांगा, मी अख्ख्या संपूर्ण जगात इकडं तिकडं संपूर्ण देशामध्ये जे फिरलोय, महाराजांसारखं व्यक्तिमत्व एकच आहे की ज्याचं देवारात फोटो किंवा प्रतिमा असते. उदयनराजेंविरोधात काढलेल्या मोर्चाच्या वेळी स्वतः उदयनराजेच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा राजेंवर आरोप होता. त्यांनी देखील या मोर्चामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केला. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.